त्याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा हो ना, मग काय प्रॉब्लेम नाही. टेस्टर तुमच्या सोबत आहे का? सौ रुपाली संकेत देशमुख. रुपाली ताईंसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी आहेत की या रुपाली वहिनींचा उखाणा ऐकायचा ना. हा भैया वहिनी लाजल्या. हा शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, संकेतरावांचं नाव घेते राघवची आई. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन. बोला साई बाबा की. या अलीकडे सरकार त्यांना थोडी पलीकडे जागा द्या, त्यांना वेळ लागतो उखाणा आठवायला. हा वहिनी. सौ जागृती रुपेश फुलपगर. उखाणा. पैठणी नेसण्यासाठी आहे मी हौशी. रुपेश रावांचं नाव घेते आजच्या होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. तू कुणासाठी आली बाई? तुला बघायचंय? बर, मग त्या खुर्चीत जाऊन बस आणि तिथून बघ जा. हा तू पण जा, दीदी तिच्या सोबत बस. हा तुमचं नाव? कविता दिनेश बियानी. उखाणा. हरी मिर्ची लाल मिर्ची मिर्ची बड़ी तेज, दिनेश जी सीधे साधे में बड़ी तेज. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो टोपी घुमा रहा था, अरे रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, टोपी घुमा रहा था. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. जोरात टाळ्या बाबींसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी तुमचं नाव? पायल विपुल पाटील. आणि उखाणा. या पुढे या वहिनी. हा काय प्रॉब्लेम नाही, आठवून बोला. आजचा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. हा वहिनी हसू द्याचा. हा जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने. विपुल रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. टाळ्या वाजवा प्रेक्षक या नात्याने. जोरात टाळ्या. छान होतं. हा या या काय तुमचं नाव? अंकिता राजपाल. आपको उखाना नहीं आता? आपको मराठी आता? समझता है बोलने को. मग वही प्रॉब्लम है, मेरे को बोलने को नहीं आता है लेकिन समझता है. मैं मोड़का तोड़का बोलता है, वैसा तुम भी बोलो. आपको उखाना माहिती है क्या? हाँ पता है बट आता नहीं है. बोलने को नहीं आता है? नहीं आता ही नहीं है. आता ही नहीं है. मैं सिखाता है, मेरे माग म्हणून. देखो उखाना क्या होता है. मैं उखाना. ओ तुम्ही या ना इकडं. भाभी मैं हूँ ना, इधर आओ. हाँ इधर. हाँ उखाना क्या होता है? आपको उखाना आता है? आता है बड़ा. हाँ थोड़ा याद करो, कोई प्रॉब्लम नहीं. उखाने का मतलब क्या होता है वो पहले मैं आपको सिखाता है. आपको वड़ा पाव मालूम है क्या? हाँ कैसा रहता है? ऊपर पाव नीचे पाव, बीच में क्या रहता है? वड़ा. उसको नवरा समझने का. और 2-4 शब्द इकडे टाकने का, 2-4 शब्द इकडे टाकने का, और बीच में वड़े की तरह नवरे को घालने का. उसको कहते उखाना. हाँ ले ऐसा कुछ तो नहीं आता है. नहीं आता. हाँ चलती है गाड़ी, चलती है गाड़ी, उड़ती है धूल, उड़ती है धूल, इनके हाथ में गुलाब का फूल, इनके हाथ में गुलाब का फूल. पाटील वहिनी थांबा की भैया तुम्ही. म्हणजे पति का नाम ले लो ना यार. कुठं आता यार आणि कुठं यार. थांबा. देखो मैंने वो आपको सांगा ना, 2-4 शब्द इकडे वड़ा मीन्स कौन है? हस्बैंड. हाँ उसको बीच में घालने का है. इनके में वड़ा आपके मिस्टर. चलती है गाड़ी, उड़ती है धूल, आकाश के हाथ में गुलाब का फूल. तालियां वाजवा. क्या करते हैं आकाश भैया हमारे? आईटी में है, सॉफ्टवेयर इंजीनियर. और आप? मैं भी आईटी में ही हूँ. देखो फुल दूसरी को देंगे वो. तालियां वाजवा भाभी से. हाँ भाभी हो आप? कहाँ से हो? डांगे चौक. सॉरी. बोला डांगे चौक. हाँ आप कहाँ से हो? भोपाल. आप? राजस्थान. राजस्थान. પછી મને મારવાડી બી આવે.
त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. उखाणा येतो का तुम्हाला? नहीं आता. मैं शिकवता है मेरे पीछे पीछे बोलो. आपका नाम? किरण राजेंद्र कुमार मालिक. हाँ. और उखाना मैं शिकवता है मेरे माँ. आप गाँव जाते हो ना राजस्थान? हाँ जाते. हाँ तो बैग लेके जाते हो क्या ना? बैग तो लेके जाना ही पड़ेगा. हाँ. सूटकेस में सूटकेस. सूटकेस में सूटकेस. आपको वड़ा पता है ना? हाँ बीच में. हाँ सूटकेस में सूटकेस. सूटकेस में सूटकेस. भाभी सूटकेस कहीं बड़ी बड़ी छे. सूटकेस में सूटकेस. बड़ो बड़ो सूटकेस. बड़ो सूटकेस. हाँ जी बोलना है बड़ो सूटकेस. मानना है बड़ो है तो आवाज बड़ा निकालना है. हाँ सूटकेस में सूटकेस. सूटकेस में आई ना. सूटकेस में आई ना. हमारे उनका कहना. हमारे राजेंद्र कुमार का कहना. भैया सदा फैशन में रहना. क्या बोला? भैया भैया सदा फैशन में रहना. भैया सदा फैशन में रहे. भैया नहीं वो नहीं क्या आग भैया भैया आग अन भैया के भैया आग भैया भैया आग भैया भैया आग भैया का भैया आग भैया भैया आग. भैया जरा फॅशन में रहना. वाजवा टाळ्या. घेते तुमच्या सर्वांसाठी. टाळ्या वाजवा खास वहिनीसाठी. हा. अंबिका अमोल आवटे. उखाणा. 7 समुद्रापलीकडे राधाकृष्णांचा खेळ. अमोल रावाचे नाव घेते संध्याकाळची वेळ. 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई, तेरे पीछे पीछे आ गई जुल्मी मेरी जान, ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमों के नीचे आ गई. 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. तुमचं नाव? शोभा दिलीप ढेकणे. उखाणा. महादेवाच्या देवळात तांदळाच्या राशी. दिलीपरावचं नाव घेते होम मिनिस्टर त्या दिवशी. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. जोरात टाळ्या वहिनीसाठी पण. या वहिनी. तुमचं नाव? गायत्री पाटील. गायत्री पाटील. यांचं? उमेश पाटील. आणि सगळं मिळून कागद का फूल कभी. कागज का फुल नाही भैया. सगळं तुमचं पूर्ण नाव. हा. उमेश पाटील. गायत्री उमेश पाटील. टाळ्या वाजवा काय. तुम्ही काय म्हणजे चावीवरती वगैरे आहेत का? जागेवर थांबा की बाया. तुम्ही हालायलाच लागला खिलवण्यासारखं. हा. कागज का फूल कभी. कागज का फुल. हा पुढं. कागज का तुम्ही एका जागेवर थांबायला काय घेणार? हा. कागज का फूल कभी मुरझाता नहीं. उमेश क्रिकेट खेलने जब जाता है तब मेरा मन लगता नहीं. अगं बया बया. गुलाब का फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा जनाब का. अरे फूल गुलाब का. जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा. तुमचं नाव? अवंती अभिजित सोनवणे. उखाणा. सोन्याची अंगठी चांदीचा पैजण. अभिजित रावांचं नाव घेते. गुपचूप ऐका सर्वजण. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. सोन्याची आमटी. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. सोडा की हे माझं बोट. राया सोडा की हे माझं बोट. आहो शेत निसान झाली या मेल. आहो शेत निसान झाली या मेल. आहो शेत निसान झाली या मेल. वहिनी याला हात लावला का वहिनी? करंटवर आहे. शॉक लागतो. सत्यवती विश्वजित शिंदे. हा. आणि उखाणा. पैठणीवर शोभे नाजूक मोराची जोडी. विश्वजित रावामुळे आयुष्याला आली गोडी. पदरावरती तरकारीचा मोर नाचला हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया तवा. तू होम मिनिस्टर आपला होम मिनिस्टर.
कुठे बनवला? याद नहीं है, अब सॉरी, कहाँ पे बनाया आप? याद नहीं है, कब बनाया? वो भी याद नहीं है। वो आप गजनी पिक्चर देख के आए क्या? अगर पिक्चर भी देखी होती वो भी याद ना होती। वो मला आपके हस्बैंड क्या करते हैं? अब ये मत बोलना याद नहीं है, तो थोड़ी देर के बाद बोले वो पता नहीं आपके हस्बैंड किधर है, वो भी पता नहीं, ऐसा मत बोलिए प्लीज। IT में, IT। आप कैसा IT में काम करते हैं ऐसा आपको पता नहीं चलता, कुछ याद भी नहीं रहता? पुरानी बात पूछ रहे हो ना आप, ये चश्मा कब इतना पुराना याद? शादी से पहले बनवाया था? वो भी नहीं याद। आपको याद क्या है? शादी को भी बहुत टाइम हो गया है। कितना टाइम हो गया? 7 साल। 7। 7 साल? ये पुराना हो गया? त्यावेळी मी ते कपडा धावून घेतलं वाटतं. कहाँ से हो? अच्छा, ते तिकडे जास्त थंड असते म्हणून लग्न 7 वर्ष झालं की त्यांना लय जुनं वाटतं, त्याच्यामुळे बाकी काही नाही. असू द्या. आणि आपको उखाणा पता है? नहीं, मेरे को अभी समझा। हाँ समझा, IT वाले कॉपी पेस्ट कर सकते हैं. हाँ उससे ज्यादा भी कर सकते हैं। हाँ वो तो पता है, आप बनाते उसके बाद हम कॉपी पेस्ट करते, लेकिन आपको तो इधर का करना पड़ा ना. अभी ये हार्ड वर्क है, सॉफ्टवेअर थोडी आहे. जहाँ रहते हैं वहाँ का सीखना पड़ता है ना इसलिए। बराबर आहे. जोरदार टाळ्या भाभींसाठी झाल्या पाहिजे. इनको बोला मैं जोरदार तालियां बजाओ आपके लिए. हाँ मेरा पाव आपको सेट करना पड़ेगा, मैं बड़ा सेट कर दूंगी। बिचारी कसली हुशार आहे बघा. हिच्यामुळं झालं राणी माझ्या नशिबाचा वडापाव. सोने की साइकिल, सोने की साइकिल, चांदी का सीट. चांदी का सीट वो जो बैठना है ना उस पे. साइकिल तो पूरी सोने की है, लेकिन जो जिस पे बैठना है वो क्या सोने का बनाएंगे, वो तो दिखेगा भी नहीं. तो इसके लिए पूरी साइकिल सोने की लगेगी, लेकिन सीट उसको चांदी का लगा रहा है. बड़ा महंगा हो गया सोना चांदी. सोने की साइकिल और चांदी की सीट. उनका नाम लेके चलो डार्लिंग. अभिषेक पाठक, चलो डार्लिंग. डबल सीट. डबल सीट. सोने की साइकिल चांदी का सीट, आओ चले डार्लिंग चलो डबल सीट. सोने की साइकिल चांदी का सीट, आओ चले डार्लिंग चलो डबल सीट. जोरदार टाळ्या भाभींसाठी झाल्या पाहिजेत. हां भाभी वहिनी, याला हात लावू नका, करंट वरती आहे, शॉक लागतो. चष्मा नाही आहे ना? कोण काढला चष्मा? बया बिचारी वहिनी चष्मा काढला. तुम्ही कुठे बनवला चष्मा? लेंस कार्ड. यांना आहे ना, लक्षात आहे ना लेन्स काय. नहीं वही भाभी आप आ गया वो चश्मे का है ना. जगन पुढे इकडे. जगन तुझे होईल लगन. ये इकडे थांब. इसको मैंने है ना कितनी बार बोला इसको चश्मा है. तिकडे बघ. ये याला चश्मा है, इसको चश्मा है. इसको मैंने बोला कि ऐसा चश्मा बनाओ. मेरा रेफरेंस ले लेना. हाँ रेफरेंस. अभी फोटो लिया है ना, आपका फोटो लिया है, वीडियो आया है, वो दिखाऊंगा मैं उसको. झालं तुझं. हाँ तुमचा तेवढा चांगला नाही, बाकी काय नाही. म्हणूनच काढलं. असू द्या, घाला घाला. पुन्हा पडताल बिडताल बाय माझ्यामुळे म्हणताल तुमच्यामुळे पडले म्हणून. हा त्याला हात लावू नका. ओके. दीपाली सुजित पुंडे. उखाणा. चंदनासारखे झिजावे, उदबत्तीसारखे जळावे, सुजितरावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. हा रूपा भरत माले. वहिनी तुमचा कसा बसलाय. हा उखाणा. आमंत्रण आले हल्दी कुंकूचे. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात भरतीचे नाव घेते, लाल कुंकू. कुठलं कुंकू लावलं? लाल. कुठे लावलं? कपाळ दाखवा जरा. कुंकू कुठे? हे बघा कुंकू इथे. टाळ्या वाजवा. वहिनीचं कुणाचं काय तर वहिनीचा फाटक्या हात पाय. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. तू दररोज करतो ना, आज मम्मीला खेळायला पाठव. जिन्यावरच उतर. हां जा जा जा. असं काही प्रॉब्लेम नाही. चल रेडी करायची सुरुवात. तळ्यात. हां मळ्यात. दोन्ही पाय एकच. 2-4 किलो कमी झालं तर झालं, टेन्शन नाही घ्यायचं. चला मळ्यात. थांबा थांबा थांबा. रुको आगे रुको.
कडेच्या वहिनी थांबा. हा, या 2 वहिनी पहिल्या गेममधून आउट झाल्या बरोबर, कारण चुकीची उडी मारली म्हणून. पण या दोन्ही वहिनींना पहिला डाव भूताचा म्हणून माफ. हा, आता इथून पुढच्या वहिनींना म्हणजे यांना भूताचा दिलाय म्हणून बाकीच्याने कोणी मसुबाचा म्हणजे यायचा देवाचा मागू नका. फक्त चुकीची उडी मारली की तुम्ही आउट होणार आहेत म्हणून कळण्यासाठी एकदा त्यांना माफ केलं. आता इथून पुढच्या ज्या वहिनी आउट होतील त्या वहिनी आउट असतील. व्यवस्थित खेळा. तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये ऑडिशन फेऱ्या होतील अशा वहिनी. टाटा. जितनी इच्छा भी भरी राम ने अरे उतना चले खिलौना, रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना, रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. चाय बोले भाभी. वहिनी टाटा करा. बाय बाय. हा थांबा वहिनी, तुम्हाला कळालं तळमळ कुठे. थांबा आता. जागा कमी होती ना मला म्हणून तुमच्या ज्यांना ज्यांना जास्त जागा लागते त्यांना मागे थांबवले. चला मळे टाळ्या. कळालं ना तळ कुठे मळ कुठे हाताभोवती आलेल्या. चला मळे टाळ्या टाळ्या. टाटा. तुम्ही पण गेल्या. हो टाटा. तुम्हाला पण वेगळा टाटा. तुम्ही काय करता. मी आर्किटेक्ट आहे. कुठे. DY पाटील. तुम्ही मी इंजिनियर झाले पण हाऊसवाईफ आहे. इंजिनियर पण आता घरीच असते काय. 2 मुलं आहेत त्याचं ते केलं. काय प्रॉब्लेम जोरात ठेवा. आणि सर काय करतात तुम्ही भाऊंचे इंजिनियर आहे. ते जातात ना हो. त्यांना काहीतरी काम लावत जावं. दररोज मी करते म्हणून तुम्ही पण करायचं. मी पण इंजिनियर आहे असं म्हणायचं नाही का. त्या इंजिनियर आहे ते म्हणू शकतात ना असं आहे का नाही वाईट. त्यांना पटलं बघा. चला रेडी. 1 2 3 मळे टाळ्या टाळ्या. 1 2. हो यांना का तुम्ही कुठल्या कॉलेजला तुम्ही. मी DY पाटील. हो आता घरीच असताना घरीच असताना सरांना पण काम करा. तुम्ही पण गेल्या. तुम्हाला काय करायचं त्या काय करतात जर तुमचं लक्ष. तुम्ही नाही गेल्या. नाही तुम्ही काय करता. मी हाऊसवाईफ आहे. मास्टर डिग्री झाले का. हाऊसवाईफ. हां चल रेडी. तुम्ही जी तुम्ही काय करता. मी पाटील मी माझं माझं कुठे. हायलाइटमध्ये. इथेच आहे. वाज वाटायला. आता त्यांना माहीत नव्हतं त्यांना माहीत झालं. आता समजा याच्यामधल्या जर कुणी हायलाईटमध्ये आलं तर काही डिस्काउंट देणार का. पार्लरमध्ये जास्त महिलांचं भरपूर काम असतं आहे का नाही. त्यांना काय काय करायचं असतं बाबा त्याचं नावच माहीत नाही. क्रिएटिव्ह काहीतरी म्हणजे ते माझ्या बायकोन केल्या आताच. केसाचं लय पैसे झाले बाबा. आमच्या केसाला काही करा 100 200 500 रुपये डोक्यावर पाणी. मी गेलो मला वाटलं काय असेल आपलं जाऊ जा म्हणलं कर. स्कॅनर पाठवलं तर अमोळाला 10,000 रुपये. अरे बाबा केस कापले असतील याचे. मी म्हणलं केस किती कापलेत काही ठेवलेत का नाही. ती म्हणजे कापलेच नाही ते फक्त सरळ केले. म्हणलं बाबा लेडीजचे जसं तुम्ही काही डिस्काउंट देणार का. हो. बघा उद्याच माझ्या बायकोला पाठवतो. तुम्ही वाकडे काय फसवू नका म्हणजे झालं आहे का नाही. हां मेकअप पण करता का. काय काय करता. मेकअप वगैरे सगळं आहे. ब्युटिशियनच आहे त्या काही प्रॉब्लेम नाही. मला वाटलं फक्त पार्लरच असेल मेकअपचं नसेल तर परत प्रॉब्लेम. काहीतरी मेकअपला जाणार. आज पण तुमच्या आधी ओळख झाली असती म्हणजे तर आजच 4-5 जणी आले असते मेकअपसाठी तुमच्याकडे आहे का नाही. किती डिस्काउंट देणार. या मग. नाही असं नाही. तुम्ही सांगा किती म्हणजे टक्केवारीमध्ये सांगा. हे असंच फसवतात पुन्हा या मग हे केलं की एवढे आणि ते केलं की ते डिस्काउंट करूनच तुम्हाला मी सांगितलं. हां किती टक्के देणार ते सांगा. पाटील वेळी फसले आता. हां 20%. मोठे मनाची विचारी. मला वाटलं 5% वगैरे म्हणते काय की पण 20% दिले. एकदा जोरात टाळ्या होता त्यांच्यासाठी. जे जातील त्यांनी मागून घ्या भांडून घ्या. वाटलं तर हे व्हिडिओ दाखवा आमच्या युट्यूबला येतो. चला रेडी. मेकअप से चेहरा सुहाना लगता है. मेकअप से चेहरा सुहाना लगता है. जब ये पुराना लगता है. मेकअप से चेहरा
शिकायला आहे, सगळ्या चांगल्याच असतात, पण त्यांनी गाणं त्यांच्या मनाने घेतलंय तर जोरात खेळायला पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम नाही, गणेश शिकले, त्याचं नाव आहे गणेश. गणेशच्या हे गणेश त्याच्याकडे 2 आहे, त्याच्यामुळे एक नवीन आणि एक जुना त्याच्याकडे, म्हणून तसं म्हणते हे गणेश शिकले. काय म्हणल्या विचारा तोंडावर इकडे. खरंच 2 आहे, जोरदार टाळ्या गणेशसाठी वाजले पाहिजेत. आणि तुम्हाला एक गाणं माहिती असेल, लोकगीतांमध्ये गाणं आलं होतं, महिलांवरती होतं, शांताबाई. कोणाला गाणं माहिती आहे? सगळ्यांना माहिती ऑलमोस्ट, नाही का? तर ते शांताबाई गाणे त्यांनी बनवलं, ते संजय लोंढे आणि आमच्या कार्यक्रमाचे पार्श्वगायक गणेश लोंढे. एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी झाले पाहिजे. पुन्हा जिथं तिथं चर्चा तुमचीवर झाली, नावाला तुमच्या डिमांड आली, ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. हे गाणं ज्यांनी गायलं उमेश गवळी, ते गणेशचे मामा आहेत. गणेशला संगीत क्षेत्रामधलं खूप ज्ञान आहे, कारण त्याच्या परिवारातले बरेचसे लोक संगीत क्षेत्रामध्ये आहेत. आता जसं तुम्ही बघितलं दुले का शेरा सुहाना लागता आहे, त्याच्यावरती गणेशने लगेच दुसरं गाणं एका शब्दावरती तो गाणं उचलतो किंवा गाणं गातो. आणि ईश्वराने परमेश्वराने त्याला खूप चांगला आवाज पण दिलेला आहे. एकदा गणेशचं गाणं आवडत असेल तर गणेशसाठी एकदा जोरदार गाणं झालं पाहिजे. आणि त्यांना साथ संगीत करणारे अजय अतुल यांची बरीचशी गाणी त्यांनी वाजवलेली आहेत, संगीत संयोजन करण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमाला आहेत. अशोक जाधव त्यांच्यासाठी पण जोरदार गाणं झालं पाहिजे. आणि साईड रिदमवरती आहे अभिजित घोडके, त्यांच्यासाठी पण जोरदार गाणं झालं पाहिजे. आणि ढोलकी झाली बोलकी हा कार्यक्रम खूप मोठा आहे, तिथे सुद्धा ज्यांनी आपली ढोलकी वाजवलेली आहे. आणि फोक आख्यान, द फोक आख्यान कोणाला माहिती आहे का? तो सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पॉप्युलर कार्यक्रम ठरलेला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला घेऊन, लोककलेला धरून तो कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये जेवढे वादक मंडळी आहेत ते सगळे हे एकाच ग्रुपचे आहेत, त्या ग्रुपमधलाच हा आहे. याच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साहिल कांबळे, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आमची गेम्स लावणारी टीम ये, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, हा शुभम नुळे, याला मी प्रेमाने सोनू म्हणतो. जगन मेत्रे, हा पण उत्तम कलाकार आहे, गायक आहे, आणि मेल आणि फिमेल दोन्ही वॉइस मध्ये गाणं म्हणू शकतो. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. हे गेम डिझाईन करणारी मुलं आहेत. आणि त्याच्यानंतर हा जो टोपी घालून माणूस आहे तो चांगल्या ऍड कंपनीमध्ये, तुम्ही जर टीव्ही वरती ऍड बघता, कुठल्याही असतील, बर्गरच्या असतील, गाडीच्या असतील, वेपर्सच्या असतील, 90% ऍड शूट करण्याचं काम याची कंपनी करते. याचं नाव प्रशांत पारळे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी पण झाल्या पाहिजे. आमचं रमेश परळीकर युट्यूब चॅनल आहे, धडाकेबाज सखी नावाने युट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे. याच्यावरचे व्हिडिओ वगैरे जे येतात ते सुद्धा तोच करत असतो. एकदा जोरदार टाळ्या प्रशांत पारळे याच्यासाठी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला मेकअप असो किंवा नसो, पण आमच्यावर उजेड टाकून स्वतः अंधारात बसणारा आणि कलाकारांना उजेडात आणणारा आमचा लाईट इंजिनियर, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर मी किती हळू बोलण्याचा प्रयत्न केला तरी माझा आवाज खणखणीत तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे अश्विन साऊंडचे मालक, पुण्यामध्ये चला हवाई उद्या किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा गौतमी पाटील, जर तुम्हाला नाव माहिती असेल, त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना ज्यांचा साऊंड सिस्टीम असतं ते पुण्यातलं नावाजलेलं नाव म्हणजे अश्विन साऊंडचे मालक महादेव गरड. आज सुद्धा ते कार्यक्रमाला आहे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्या शंकराला आणि माझ्या महादेवाला आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. त्याचप्रमाणे युवा सेना सचिव पश्चिम महाराष्ट्र, ज्यांच्या वतीनं आज आनंदाचे क्षण महिलांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आलेले आहेत, ते आमच्या कार्यक्रमाचे आजचे आयोजक सन्माननीय विश्वजित दादा बारणे यांच्यासाठी पण एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. चला, धन्यवाद. वहिनी व्यवस्थित केला. पाटील वहिनी इथे होतो का? चला, आता आपण थोडा मेकअप करू. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. भाभी ये ऐसा टुरुक 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 नहीं, दोनों पैर ऐसा, दोनों पैर ऐसा. हाँ, चला, रेडी? 1 2 3 तळ्यात ऐसा. बाय बाय करो मुझे, बाय बाय. पाटिल भाई कम हियर आई करो.
या वहिनी चला रेडी 1 2 3 आता बाय आली एकटीच आऊट झाले चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात या वहिनीची मजा आहे पाटील वहिनीची काय टेन्शन घेत नाही या जागेवर कोणी मारतात वाऱ्याने मागत जातात हा चला रेडी 1 2 3 चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात वहिनी वहिनी पहिल्या गेम मधून आपल्याला मिळाल्या त्या 3 सेमी फायनल जोडला मिळाल्या तिघींसाठी हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है शेवटची ताकद चांगली लागली पण पहिल्यापासून लावले असतं पुढे गेले असते हा हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 हाँ वही हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 याला सेमी फायनल ला घ्या जाओ वहिनी खाली हा हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 ते माहिती का तुला यो यो हानी सिंगर वहिनीने रॅपच चालू केला कोण बनेगा करोडपतीचा चला वहिनी सेमी फायनल मध्ये हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 हे बनंतर मी बदलणार रूप नाही माझ्याकडे कुठलाही ग्रुप तेरी भी चूप आणि मेरी भी चूप टाळ्या वाजवा वहिनीसाठी सेमी फायनल लावली हा हे साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति वहिनी हे इथेच हा कारण का बहिणी आहात सगळ्या जणी ज्यांच्यासाठी असा कार्यक्रम ठेवलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे आयोजन विश्वजित दादा मारणे यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आल्यानंतर जर तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडत असेल तर फक्त विश्वजित दादांचं येत असताना सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या वाजवून फक्त स्वागत करायचं एवढी विनंती तुम्हाला त्यांचं आपल्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे या ठिकाणी दादा आले सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पश्चिम महाराष्ट्र विश्वजित दादा मारणे यांच्या या ठिकाणी सगळ्या माता भगिनींच्या टाळ्या जोरात झाल्या पाहिजे
या आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत आणि तुम्ही यांच्या लाडक्या बहिणी आहात म्हणजे हे तुमचे लाडके भाऊ आहेत. त्याच्यामुळे एकदा लाडक्या भावासाठी तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर हात वरती करून जोरात टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. दादांना विनंती करतो दादा आपण बसून घ्यायचं. मी तुम्हाला मध्ये मध्ये स्टेजवरती बोलवणार आहे. एकदा जोरदार टाळ्या विश्वजित दादांसाठी झाल्या पाहिजेत. चला रेडी बहिणी गेम. चला सर हा आता फक्त वाचवत फिरायचं नाही. सीट बचाना नाही दुसरे का फोडना भी आहे. हा त्यांना खाली मुद्दाम पाठवलं कारण त्यांच्या हातात फुगा नाही. चला रेडी वर वर पकडा. खाली नाही लपवायचा फुगा. चला 1 2 परत फोडा 3 फोडा 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 फोडा. चला म्युझिक थांबा 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 शांत शांत बस बस स्टॉप स्टॉप. ज्यांचे फुटले त्यांनी खाली जाऊन हा ज्यांच्याकडे फुगा आहे त्यांनी फुगावरती पकडून थांबायचं. चला चला बहिणी चला हा चला बहिणी टाटा. कसं वाटतं?
तुला माहिती नाही होईल जागा थांबत नाही. नटीनं मारली मिठीवर उड्या आणि तिकडे चालल्या. तुम्ही काय करता? जागा ना घरी काम करताना असंच करता. मग त्याच्यामुळं प्रॅक्टिस झाली काही. चालली किचन मध्ये, चालली बेडरूम मध्ये, चालली हॉल मध्ये, लगेच बाथरूम मध्ये. किती वाजता घरातली कामं संपतात? लवकर संपवत आली पाहिजे. जरा काय चला सेमी पाहिजे. तुमच्या हायलाइट मध्ये कोण आहे का नाही मला माहित नाही. महाराष्ट्रात जरी विचारलं, पण महाराष्ट्र सोडा भारतात जगात जरी विचारलं, तर जगात सगळ्यात जास्त जर कुणाची बायको प्रेम करत असेल तर ती माझी बायको असं मला वाटतं. त्याचं कारण असं की मी असे कार्यक्रम करत असताना, विश्वजित दादा महाराष्ट्रावर कार्यक्रम करतो मी. कार्यक्रम करत असताना उद्याचा कार्यक्रम माझा छत्रपती संभाजीनगर, तर तो कार्यक्रम संपून मला घरी यायला, म्हणजे प्रत्येक कार्यक्रम संपून मला घरी जायला 12-1 वाजतात, कधी कधी 2 वाजतात, कधी कधी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी घरी पोहोचतो. माझी बायको माझ्यावर किती प्रेम करते बघा. तर जोपर्यंत मी घरी जात नाही, सकाळी 7 जरी वाजले, जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. एवढी कोणाची बायको प्रेम करते का इथं? खरं सांगा, करते का? उपाशी राहते का सकाळी 7 पर्यंत? त्याचं कारण असं आहे, ताई माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलं की मी स्वयंपाक करतो, स्वयंपाक करून झाला की मी भांडी घासून झोपतो, कारण दुसऱ्या दिवशी दुसरीकडे कार्यक्रमाला जायचं असतं. त्याच्यामुळं माझी बायको माझ्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करते. ज्या ज्या पुरुषांना वाटतं की बाबा माझ्याही बायकोनं एवढं प्रेम करावं, तुम्ही आजपासून कामाला लागा, त्यांच्या बायका हसल्या त्यांना पडलं, उद्यापासून तुमची बायको जगात सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम करेल. ये मोर्चा पीटी आहे टीटीएफ. मी वाकडमध्ये जातो, माझ्या घरी या जेवायला, बघा मी किती चांगलं म्हणतो. चला रेडी? हां, तुम्ही तिकडे थांबा ना. मला बघा, सगळ्यांनी मला बघा, जागेवर बघा, मला बघा. कोण पुढे?
जीना उड़े गुलाल माहिती चुरिया जीना जीना उड़े गुलाल माहिती चुरिया डोकं सगळ्यांनी पुढे बघायचं, पुढे, पुढ्याकडे नाही, पुढे म्हटलं मी, पुढा नाही. चला रेडी. डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं डोकं. बया बघा काहींचं डोकं इथे. हा चला. डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं आणि डोकं. भाभी आपको कभी बिस्किट खाने को नहीं मिला? नहीं खाते आप बिस्किट? हाँ आपको देख के ही लग रहा है आप दूध बिस्किट खाते हो ना. हाँ चला. डोकं कंबर. तुम्ही नाही बिस्किट खात का? नाही. काय खाता तुम्ही? होममेड बिस्किट. हाँ तर तुमच्याकडे बघून वाटतं तुम्ही डायटिंग बिटिंग करताय. हा चला. डोकं कंबर, कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर आणि डोकं. किती जणीचं आता तर इथून डोकं इथं गेलं. पुन्हा कोणाचं डोकं इथे सांगा बरं. हा चला. कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं डोकं कंबर, कंबर डोकं कंबर, कंबर कंबर डोकं बिस्किट. हा पुन्हा कुणाकडे बिस्किट नाही त्यांनी इकडनं खाली. आरामाने खाली जावा. चला दमानी. हा चला चला जावा खाली. चला. हा ठेवा ठेवा खाली ठेवा. आता पुढे हात फेका. हात टाका, हात टाका पुढे. कुठे पण हात टाकायचे. टाका टाका हात टाका. फेका. हात ठेवून द्यायचे पुढे. फेका कुठे पण फेका. काही प्रॉब्लेम नाही. मोबाईल, मोबाईल पण फेकायचा. तुमचा आहे का? ओ विनी यांचा मोबाईल तुमच्याकडे कसा? खाली ठेवला होता बरं तरी तुडवला नाही. मग तुम्हाला 17 घ्यावं लागला असता. हा आता लांब लांब ग्रुप करा. राऊंड राऊंड ग्रुप करायचा. राऊंड 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 करतो का? राऊंड राऊंड फुल राऊंड. चला लांब लांब एकदम लांब. हाताला हात पकडा. हाताला हात पकडा. फेर झाला फेर. चला पाठीमागे सरका 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 पाठीमागे सरका सरका पाठीमागे सरका पाठीमागे 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 सरका सरका सरका. वहिनी हाताला हात पकडा. सारखे पाठीमागे सरका. चला पाठीमागे अजून. चला पाठीमागे. चला 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 पूर्ण पाठीमागे. आता राऊंड फिरायचा असेल. हा त्याच्याकडे 4 मिनिट पुढे कमी करेल. म्युझिक थांबलं की पुढे उचलायचं का? तुमचा कुठला आहे तुमचं तुम्ही बघा. शोधायचा आपला. हाँ म्यूजिक बंद हो जाएगा तब आपको उठाना है. जिनको पुरा नहीं 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 आप नहीं फेंका है, हमने नहीं रखा है. चला रेडी. लांब लांब फिरायचं. हात सोडा आता. बोल. चला चला. पुढे कमी गेलते. हा चला. कुणाला पुढा नाही भेटला
हा वहिनी तुमचा मोबाईल आणि त्यांना गिफ्ट द्या तिकडचं. चला खाली जाऊन बसून द्या. टाका पुढे परत मध्ये. ज्यांच्याकडे नाही त्यांनी खाली जावा. हा चला करा जोड तुम्ही. चला लांबून लांबून चालायचं, जवळ नाही चालायचं, एकदम लांबून लांबून. म्युझिक. उचलू नका थांबा. एवढ्या जवळ कुठं ठेवले? ठेव इथे. सरक रे जगनपलीकडे, जगनपलीकडे सरक. हा इकडे इकडे. हा चला याच्या पाठीमागनं फिरायचं. हा त्या पाठीमागे अजून ठेव सोडून पाठीमागं. याच्या बाहेरून त्याच्या बाहेरून चालायचं. त्याच्या बाहेरून बघा तिकडे ठेवली नाही टोपी, त्याच्या बाहेरून चालायचं. हा चला चला म्युझिक. काय नाही चला. हा चला टाका चालू आहे टाका. तेव्हा पुढे बाहेरून आतून गेला तर मी आऊट करून टाकेल. चला भैया चला कुणाला नाही भेटला पुढं. हा ज्यांना नाही भेटलं त्यांनी खाली जावं. बक्षीस घ्या तिकडे खाली जावं. चला चला खाली. चला म्युझिक. जीता था जिसके लिए मरता था. जीता था जिसके लिए मरता था. ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. त्यांनी दोन उचलली, एक वर टाकला. हे यांचं भारी आहे. मजबूत आहेत मस्त. दोन पुढे एकदाच उचलले. या हातात एक भेटला, एक दुसऱ्या हाताने वर फेकून दिला. या कुणी मला काय करायचं. हा बरोबर आहे ना. हा नाही दोन पुढे जिंकून तुमचं तरी काय होणार आहे. हा कुणाला भेटला नाही. हा चला घ्या जुडीनं खाली जावा. हाँ लेने दो लेते हैं, वो बाद में एक फेंक देते हैं. हाँ चला रेडी. हाँ नहीं त्या टोपलीच्या आतून कोणी फिरायचं नाही. भाभी आप अंदर से घूम रहे हो, अगर मैंने अभी देखा तुम्ही पण आतून फिरताय. तुम्ही आता खूप फायनलच्या जवळ आला. जर तुम्ही आतून फिरताना मी तुम्हाला बघितलं तर तुम्हाला खाली पाठवून दिला. चला म्युझिक. गणेश. जिंदा रहने के लिए तेरी कसम, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात जरूरी है सनम. जिंदा रहने के लिए तेरी कसम, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात
तुमची कमालच आहे. वहिनी हा क्या बात आहे. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. मी घेतो नंतरच घेतो बरोबर घेतो त्यांना नका काळजी करू. धन्यवाद. वहिनी बक्षीस घेऊन पाठीमागे थांबायचं. पैठणी तशीच खांद्यावरती आपल्याला लागेल एक फोटो घ्यायचा. वहिनी तुम्ही 4 क्रमांकाच्या मानकरी. काय कानातले देत आहे मला सोन्याचे आहेत काय बिचार मी किती खुशी होऊन गेली बघा ना. हा का काढले हे कानातले दादा असं द्या बद्दल आहे तोपर्यंत तुम्ही बक्षीस घेईपर्यंत. तुमचं नाव कसं वाटतंय तुम्ही तुम्हाला वाटलं होतं तुम्ही 4थ्या क्रमांकावर याल. अपेक्षा पहिलेची होती. त्या बात आहे. म्हणजे कुठेतरी विमान घ्यायचं स्वप्न बघितलं तर मर्सिडीज मिळते आणि मर्सिडीज घ्यायचं स्वप्न बघितलं तर इंडिका मिळते. तसं वहिनीचं झालं. पहिल्याचं स्वप्न बघितलं आणि त्या 4थ्यावरती आल्या. पण काही का होईना जिद्द ठेवली जिंकायचं ठरवलं तर काहीतरी मिळतं हे वहिनीकडे बघून कळतं. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. काय सांगाल दादांबद्दल कार्यक्रमाबद्दल माझ्याबद्दल माझा कुठे काही राग आला कार्यक्रमामध्ये काही 19-20 झालं असं काय सांगाल तुम्ही. खूप सुंदर कार्यक्रम पार पडला आहे. खूप आनंद झाला कार्यक्रम सहभागी होऊन मजा आली. दादांबद्दल काय आहे तुमचं म्हणणं. दादांबद्दल आता मुद्द्यालाच द्यावं लागेल ना. क्या बात आहे. डायरेक्ट वहिनी मुद्द्याला थांब वोट त्यांनाच द्यावं लागेल. एकटीचं नकोय तर परिवारातल्या सगळ्यांचं. आणि तेच मैत्रिणीला सुद्धा सांगायचं मित्रपरिवारांना आपल्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये तुमचे नातेवाईक असतील पाहुणे असतील कोणी कुठे राहत असतील तर त्यांना सांगायचं की मोठ्या ताकदीने हे बघा विश्वजित दादा ज्यांच्या नावात जीत आहे त्यांची हार होणार नाही. पण सगळ्यात जास्त वोटाने जर कोण निवडून येणार असेल तर ते आपले विश्वजित दादा असेल. एवढा पण ठेवायचा आपण की सगळ्यात जास्त वोटिंग या प्रभागामध्ये फक्त विश्वजित दादांनाच होईल याची काळजी करायची फक्त आपण. वहिनींना आपण 4 नंबरचं बक्षीस देतोय पैठणी आणि सोबत सुंदर असा हा आज बनवलेलं जेवण नवऱ्याला उद्या गरम करून खाऊ घालण्यासाठी मायक्रो ओव्हन. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. तुम्ही 3 नंबरवरती आलाय भैया. तुम्ही जर ठरवलं असतं ना की अजून एका तुमची मैत्रीण कोणी आवड झाली का तुमची. हा नाही ना मी तेच म्हणलं ह्यांची एखादी मैत्रीण असेल दादा तिने म्हणलं तू माझ्या मागे राहा फक्त मी बरोबर 2 बिस्किट घालते तुला 1 देते. पण ह्यांची मैत्रीण कोणी नव्हती म्हणून ह्यांनी 2 घ्यायचे 1 वर भेटायचा. मला वाटलं तुम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल सांगा दादांबद्दल तुम्हाला काय वाटलं बिंदास बोला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू एवढा छान इव्हेंट ऑर्गनाईज केला. आय थिंक मी पूर्वी होम मिनिस्टर पाहायचे जेव्हा कॉलेजमध्ये असताना तेव्हापासून मला इच्छा होती की असं काहीतरी होम मिनिस्टरमध्ये एखाद्या वेळी पार्टिसिपेट करायला भेटावं. आणि आय गेस ह्या निमित्ताने ते एक मनामध्ये राहिलेलं होतं ते आधी पूर्ण झालं. माझा उद्देश फक्त एन्जॉय करायचा होता. आय एक्सपेक्ट नव्हतं केलं की बघतील किंवा. आणि आय गेस थँक्यू विश्वजित दादा नेहमीच सोसायटीसाठी काही ना काही करत असतात. त्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद. मराठी थँक्यू. आणि तुम्हाला बघून खरंच खऱ्या होम मिनिस्टरमध्ये पार्टिसिपेट केल्यासारखा आनंद झाला. थँक्यू सो मच. धन्यवाद. बहिणींना गॅस सिंगडी आणि पैठणी जोरदार काळ्या बहिणींसाठी झाल्या पाहिजे. त्यातही खांद्यावरती पैठणी. या बहिणी पुढे या. बहिणी तर तुम्ही वहिनी माझ्याकडे बघा ना इथे काय तुम्ही लांबून दिसत नाही. या इथे बघा. आणि मला निसर्ग शालू नवा त्याच्यावरती मोर नाचरा हवा सुंदर असा हा मोर बहिणींच्या खांद्यावरती पैठणी आणि गॅस प्रथमतः या
नाही कोणी विरोधात आपल्या विश्वजित दादाचे नाव गाजतंय जोरात आपल्या विश्वजित दादाचे नाव गाजतंय जोरात ही 2 नंबरची 2 नंबर कशी आहे? ही तुम्हाला पण भेटणार आहे, काळजी करू नका, आहे पुढे कार्यक्रमात. हा द्या त्याच्या खाली. पैठण्या कशा असाव्यात या कार्यक्रमातून बघून जावा आणि पुढे कुठे भेटलात तर नक्की या पैठण्यांची आठवण काढा. सुंदर असा टीव्ही वहिनींना बघण्यासाठी मिळतोय. एक सुंदर मालिका आहे, ती मालिका बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको विश्वजित दादांचं नाव आहे साऱ्या भागात गंगा विकासाची येणार घराघरात गंगा विकासाची येणार घराघरात आपल्या विकासा विकास करणार गोरगरिबासाठी लढणार गावाचा विकास करणार गोरगरिबासाठी लढणार. वहिनी बाया तुम्हाला तर पीटीच आहे ती जुन्या पिक्चर मध्ये होती बघा 20 पक्षी कितना माल तशी बया पॅक पिटी आली वहिनी तुम्हाला. पैठणी बघा तुमची कसली सुंदर पैठणी आहे बघा कशी आहे. ही तुम्हाला सुद्धा भेटणार आहे, काळजी करू नका. हा चला या वहिनीच्या खाली द्या तुमच्या. पैठणी सोन्यासारखी चमचम चमकती जरीचा काठ ज्याला म्हणतो सुंदर असा तो. आणि वहिनी ही पैठणी घालणं तुम्हाला त्रास नको म्हणून वॉशिंग मशीन करा. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू. आता 5 जणी नाव जरीच्या चोरीला सोन्याचं लावते बटन